काय मग आदिवासी समाज झाला ना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन? नाही झाला असेल तर आपण आता आपल्या विषयांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, बरोबर का नाही? कसं आहे ना, तुम्ही फक्त इतर समाजाचा हसू आणि मनोरंजन करायचं काम करतात. कारण 9 ऑगस्टच्या वेळी बघितलं आम्ही, इथं अकोला तालुक्यामध्ये फक्त नेत्यांची हुल्लडबाजी चालू होती. याच्या मागं किती पब्लिक, त्याच्या मागं किती पब्लिक, आणि आपले सामाजिक नेतेच एवढे भाडखाव आहेत ना की आदिवासी समाज सुधारायच्या बिघडायच्या मागे लागलेत. नाचगाणं असेल, दारू असेल, त्यांनी त्यांची रॅल्या केल्या, त्यांची हवाबाजी केली, नंतर तो समाज काय करतोय काय नाही त्यांना काही घेणं नाही, बरोबर का नाही? आणि इतर समाज फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत होता, मनोरंजनाने हसत होता. कारण का आपले दारू पिऊन एवढा हुल्लडबाजा धिंगाणा करत होते ना, अक्षरशः आपल्याला लाज वाटेल अशा गोष्टी होत्या तिथं. त्याचबरोबर म्हणजे सुधारण्यासारख्या गोष्टी. जर 9 ऑगस्टला जेवढी गर्दी असते ना, तेवढीच एखाद्या आंदोलनासाठी, आपल्या विषयांसाठी, आपल्या गरजांसाठी जर केली ना, तर सरकारला सुद्धा झुकावं लागेल. अकोल्यासारख्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. तीच जर त्यातली निम्मी जरी ना आंदोलनात सहभागी जर झाली ना, तर आपला समाज आहे ना कुठल्या कुठं जाईल. सरकारला सुद्धा झुकावं लागेल, एवढी ताकद आहे आपल्या समाजामध्ये. पण आपला समाज फक्त नेत्यांच्या चाटुगिरीतच चाललाय. आणि आपले नेते तर एवढे भाडखाव आहेत ना, तो आदिवासी मंत्री तर काहीच कामाचा नाही. एक विषय साधा आदिवासी दिनाच्या शुभेच्छा कोणाला देता आल्या नाही. परत राष्ट्रपती असेल त्यांनी सुद्धा एक वक्तव्य सुद्धा केलं नाही. एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. काय आपला समाजाचं नेतृत्व, कोणी असं का नेतृत्व करेल का तो चांगला धडाडीचं काम करेल की आपले प्रश्न वरती मांडेल? आता नवीन JR काढलेलं मुलांसाठी, हॉस्टेलच्या मुलांसाठी काय करायचं ते? सगळे आपल्या आदिवासी विरोधातच चाललेलं आहे. काय करायचं त्या सरकारचं? याविषयी कोणी बोलणार आहे का? एक मंत्री, एक आमदार सुद्धा बोलला नाही त्याच्याविषयी. 24 आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, काय कशाला जेवायला आहेत का? आता गडचिरोली सारख्या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आपल्या ताईंना सर्पदंश झालाय. म्हणजे एवढी बिकट अवस्था आहे तिथे. साप येतोच कसं काय, तिथं कर्मचारी काय करतात हा विषय आहे ना. नुसतं पगार खाण्यापुरतीच का? आता तिसरी गोष्ट म्हणजे की DBT आहे, आपल्याला स्कॉलरशिप आहे, स्वयं योजना आहे, त्याचे पैसे सुद्धा अजून पडले नाही. वर्ष उलटून गेलं तरी हे प्रश्न कोण मांडणार आहे?